बाबा, माझं सगळं आयुष्य अडकून पडलंय. काय करावं तेच कळत नाही. बाबा, तुम्ही गेलात, पण तुमचं जाणं सुद्धा सिद्ध करू शकत नाहीये मी. तुमच्या मृत्यूचा दाखला नसल्यामुळे माझं सगळं आयुष्य अडकून पडलंय. बाबा, खूप थकलो मी. पंचायतीमध्ये जाऊन येऊन थकलो बाबा. काय करू बाबा? बाबा, जर कुठे असाल तर मदत करा. मी हरलोय, पूर्णपणे हरलोय. हे घर सोडू आपण. हे घर शापित आहे. तुम्ही बोलतोय ना ते खरं नाही. या घरात ज्याचा जीव अडकेला आहे ते मला शांत झोपू देत नाही. साहेब, तुम्ही कितीही चक्रा मारल्या तरी तुमच्या नावावर ते घर होणार नाही. ते तुम्हाला विकता येणार नाही. तुमची ती जुनी फाईल आमच्या जुन्या ऑफिसमध्ये वर्षानुवर्षे पडून आहे आणि ते ऑफिस आता बंद आहे. तुम्हाला विनंती आहे, केस खूप जुनी असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला विनंती आहे, पुन्हा पुन्हा चक्रा मारू नका. महाराज, मी ज्या घरात राहतो त्या घरामध्ये मला खूप भीती वाटते. मला ते घर विकायचं आहे. माझ्या वडिलांचे कसे निधन झाले पण एक गुपित आहे. मला त्या घरातनं मुक्तता हवी आहे. त्यावर आपण काही उपाय द्या. तुमच्या वास्तूचे मला चांगली माहिती आहे. तुझे बाबा माझ्याकडे येऊन गेले होते, पण घर तुम्हाला विधी करून देत नाही. तुमच्या सगळ्या भाऊबंधांचा जीव त्या घरात अडकलेला आहे. घर पूजा करायचं म्हटलं की काहीतरी विघ्न येतात. त्या घरातच दोष आहे. तरी काही पूजा करूया आपण. ओम अग्नेनाय सुपथाराये अस्मान विश्वानि देवा वायुनानि विद्वान युयोद्य अस्मात् जुहुरानाम एनो भूयिस्ताम ते नमा उक्तिम विदेमा. ओम अग्नेनाय सुपथाराये अस्मान विश्वानि देवा. ओम अग्नेये स्वाहा. ओम नमो नारायणाय. ओम शांति शांति शांति. ओम अग्नेये स्वाहा. ओम अग्नेये स्वाहा. हम सजदो युई नाव दिविनानु यावा वेदिनाव शिवनाम साए यारा तपुसयाने गामो. जिवंत माणसाची किंमत नाही आणि मेलेल्या माणसाचं अस्तित्वही नाही. आता जगून काय उपयोग? असं वाटते मरून जावं. अरे मुला, कसला विचार करतोस? आत्महत्या करून प्रश्न सुटत नसतात. तुझ्या बाबांचे जसा घात झाला, तू पण असाच आत्महत्याचा विचार करतोस का? या घरात असं होणार. हा घेतो कागद. यामध्ये या घरातील सगळ्या लोकांचे मृत्यूचे दाखले व वंशावळ आहे. पण बाबा, तुम्ही कोण आहात? सगळे कागदपत्र पूर्ण झाले. ऑफिसला जातो. घराच काम करून घेतो. घर विकून मी या घराच्या त्रासातून मुक्त होतो. हे घर खरंच शापित आहे का? या मुलाचं या घरातून सुटणं शक्य होईल का? की याचाही शेवट त्या काळोखात गडप होणार? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही कथा काल्पनिक आहे. या कथेमध्ये दाखवलेले प्रसंग, घटना आणि पात्र यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आपण जे पाहिलं ते फक्त एक कल्पना आहे, एक विचार आहे, मनोरंजनासाठी बनवलेली एक गोष्ट आहे. अंधश्रद्धा पसरवणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही. या कथेतून तुम्हाला थोडा थरार, थोडी भावना आणि विचार मिळावा एवढीच अपेक्षा आहे. व्हिडिओमध्ये थोड्या त्रुटी असू शकतात, कारण तो आहे AI व्हिडिओ आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नम्रता फिल्म प्रस्तुत दिग्दर्शक संजीव सोनवणे यांच्या कल्पनेतून पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. शापित घर या फिल्मचा पुढचा भाग नक्की बघा. वास्तुदोष कसा असतो हे आपल्याला नक्की समजेल. श्री स्वामी समर्थ.